कोणीच नाही काय व घरात अधिक महिन्याले बोलावतान कुठे लवून बसताय हो. आहा, विद्या आहा, प्रियंका आता माझ्या बाई आल्या काय? या 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 तुमचीच वाट पाहून राहिली होती. या 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 हो हो हा वा रवींद्रचा फोन आला होता. ये बाई अधिक महिना आहे. ये बाई मग आली बापा. कुठे गेला असं ना बाई? त्या गेला ना अधिक महिन्याले, म्हणजे मोठी आहे ते मधातली गेली आणि लानी तिकडेच असते ना त्याच गावात. बसा ना पाणी आणतो. असं 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 काय? हा हा काय मंदा श्वेता त्याचं झालं का अधिक महिना? हो त्याचं झाला. नाना देऊ राहिली मंदाशी ती गेली तर राहून राहील ती अजून. पाहुण्यानं घाई केली. चाल म्हणे बाई वहिनी म्हणून राहिली म्हणून गेली. बसा ना बाई म्हटलं जवाई बखवून आले माय भाऊ. तेरी बी बोलावलं होतं ना. आता ते म्हणत तू राहायशी 2-4 रोज मी बोर होतो येईन म्हणत. मग असं असं हो हो चालते जेवण करीन त्या दिवशी त्याला बोलावून घेऊ. बसा मी पाणी आणतो. छाया कुठे गेली वा? आणि ते पाणी बसतो ते पोरडे नाही दूध पाजत असेल तिकडला खोलीत. मी आणतो पाणी. बाकी अजून बाई काय म्हणती तब्येत? तुमची सून गेली अशी ना अधिक महिन्याले मायच्या घरी. काय जण बापा आता ती जायते यवतमाळले. आम्हाला काय माहित व ते काय सांगते काय पुसते काय विचारते काय फोन करून. गेली अशी. हो ते तर आहेच म्हणा. म्हटलं हारूचे बाबा म्हटलं आई बाबाचा फोन आला होता का तुम्हाला अधिक महिन्यासाठी बोलावलं ते ना? हो आला होता. आता तसं जाणं येणं रोजच होऊन राहिलं माझं घराच्या बांधकामामुळे. किती वेळा गेलो मी. किती वेळा मामीजी म्हणतात जेवून जा पण मी काही जेवत नाही गडबडीत असतो. अधिक महिन्याचं काय आहे हे बाई त्यांचं घर खोललं तेच तर आता कोणा परिस्थिती राहून राहिली त्यांचं त्यांनी माहीत. कुठं तारुली घेऊन जातो उन्हातानाची. मी नाही म्हणून दिलं मी त्यांना. नाही म्हटलं मी राहू द्या म्हटलं. तसे आपला पहिला अधिक थोडी नाही मग पुढचा अधिक करू आपण नवीन घरात. हो हो पण आई दांडा लावत होती ना. तू समजून सांग तुझ्या आईला कसं आहे ते घर खोललं त्यांना पूर्ण ते तसं वर टीन टाकून राहून राहिले ते. कुठं आरुला येतो कुठं मावी दिली त्रास. राहू द्या म्हणा. बरं तसं मी सांगून पाहिजे मग. आता ठीक आहे मग. बाकी मग अजून हो आता आल्या वाटते नाही? अरे आत्या आली ना. मी आता सो बोलून इकडे आलो. तू गेलीस नाही का आत्याला भेटीली? जायचंय आत्या हॉलमध्ये बसली आहे अजून म्हणून की छाया आलीच नाही. हो जाते ना जाते मीला झोपून राहिली होती ना म्हणून. बसा तुम्हीच्या जवळ मी आत्याची भेट घेऊन येते. हो ये जाय. बोल ग दीदी काय म्हणते तुझं सासर? काय म्हणते तुझी खट्यार सासू? काय म्हणणार बाई माझं जसं आहे तसंच. तुझं चांगलं चालू असणार नाही. तुझी सासू तर आत्याच आहे आपली. आत्याचा स्वभाव पण खूप छान आहे रेखा आत्याचा. कशाचा छान? तर फक्त दुरूनच छान दिसत होता. त्यांच्या सोबत राहून पाय मग समजते कसा स्वभाव छान आहे तर. मग एक नंबर बेकार बाई आहे म्हटलं ती. पण मीच आहे म्हटलं टिकली म्हटलं तिथं. दुसरी सुद्धा पळून गेली असती म्हटलं घर सोडून. मी जब्बर आहे ना ग. जब्बर होऊन राहा लागते म्हटलं सासरी मग आपला निवाह होते. तुझ्यासारखं थोडी आहे ना मुई रडायचं. हे पाय माझा स्वभाव कसा आहे मी 2 खाते तर 2 देते पण असं आहे. सुनगी कर्म फर्म गेले हागत. ते माही नसते पहा तेवढं. मी माझं कसं आहे माझ्यासोबत चांगलं राहते मी चांगली राहते. नाही तर पूर्ण उंगली टेडी करून द्या ना हेकडं मेकडूच करून टाकते. मग साक्षी आहे म्हटलं मी. हो ग बाई बरोबर आहे तुझं. पण स्वभाव असते ना ग साक्षी प्रत्येकाचा. आता लहानपणापासूनच मी अशी नाही वागली ना कोणासोबत. आणि त्याच्यात माझी मावस सासू पण आली. मी असं नाही म्हणत मावशी भांडण लावतात पण मावशी आल्यापासून नाही ग आई जास्तच माझ्यासोबत वाईट वागून राहिल्या. अच्छा तुझी ते मावस सासू आली का? अच्छा आता समजलं मला. ती एक नंबर बेकार बाई आहे ना ग. किती भानकुदडी बाई आहे ती. लोकांच्या घरात फक्त आगा लावायचं काम येते तिला. आणि तू तिची साईड घेऊन राहिली का? किती बेकार बाई आहे ती. तिला माझ्यासारखी सून पाहिजे ती सरळ करायला.
माहित आहे ना, स्वतःच्या घरात काहीच चालत नाही म्हटलं तिचं, काहीच चालत नाही तिचं. सुनंदा अशीच ना ती तुझी मावस सासू. आणि लोकांच्या घरात मोठी आग लावती ती, आग लावी. तिचं नाव तर आग लावी पाहिजे होतं, चुन टाकून ठेवलं काय माहित. हो ना, कशावरून बोलत राहतात त्या मला. लेकरावरूनच बोलतीन, कशावरूनच बोलतीन. काय करतो, तू ऐकून घेते म्हणून बोलते ती, नाही तर काय. ही ऐकून घेते ना वा, ही ऐकून घेते ना आपली. गरीब आहे ना ही, गरीब गाय म्हणून फायदा घेते ते सुनंदी. आई ऐकून नाही घेऊ तर काय करू सांग बरं तूच. माझ्या नाही होत बरं बाई एवढं बोलणं तिले. मग टाकते तुले मारून, ते बोलणं नाही होत. हे पाय, जाऊच नको आता महिनाभर. का बा साक्षी, उद्या थंडी तिची चांगली कामं करू. आणि अठ्ठेव बुवा पुढे घ्यायला आला की पाहुणा सुनंदीले पहिले हाकला म्हणा, मग घेतो म्हणा मी. बरोबर सांगते दीदी आई, जरा कडक बन माझ्यासारखी. मी पाय सासूला कशी धऱ्यावर धरली, मग रडतेच माझं नाव ना. जे आई नाही करू शकली आपली मम्मी, ते मी केलं म्हटलं. मग चुपच झाली आता, वेगळं राहते म्हटलं मी. एकात नाही राहत, सगळं वेगळं. पुन्हा नवरा माझ्या मुठीत करून टाकला मी. असं पाहिजे. तू पाय बरं, लग्न 1.5 वर्ष झाले तरी तुझ्या मुठीत नाही करू शकली. मी एका महिन्यात नवरा मुठीत करून टाकला. हो ना, मला नाही येत बाई तसं. शिका लागते, सगळं काही येते. मी करते तुला ट्रेन, मी शिकवते तुला. काय शिकवतं तिले साक्षे, घातल्यावर गंगा नसते वाहत. इरे काय येत नाही, जाऊ दे, मरू दे ये तिथंच. ऐकत नाही काय करतो. चला दोघी बहिणी जेवायला, स्वयंपाक झाला. हो चल ग दीदी. आई भाजी काय केली व? गवारच्या शेंगा केल्या व बाई. काय ग मम्मी, ते गवारच्या शेंगा बरबडीच्या शेंगा करतो. पनीर कर, कधी पातोळी कर, कधी खांडोळी कर, कधी चांगली मस्त मसाले शेवायची भाजी कर, रश्श्याची सोयाबीनच्या वड्या कर. काय करतो ते. गवारच्या शेंगा केल्या माय, बरबडीच्या शेंगा केल्या माय. उठ बापा, चल आता जे आहे तेच वाट, भूक लागली. आता मारानी वाणी इथे येऊन बसली, तुझा हातभार लावला गत नाही मायले. एकटी काय काय करू मी. चल आराम करायला आलो आणि काम करायला नाही आलो. नाही तर काय आराम करू द्या मला. गोरी लंबवा लागते, इथे लंबवा लागते. कोणतं काम आहे व तुले. दोघं 2 महिने थापले की झालं, दिवस पसरायला राहतं ना. चालली मोठी की काम 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 करतो. कोणतं काम करतो खटल्याचं. हे तुझी करते बा मीनाक्षी. तू काय करतो, अंग काढतो का माली. मला शिकून राहिली मोठी. उलच मायला करू लागा ते नाही. आपली माय आहे, आपल्या माझ्या होत नाही आता. इथे येऊन मग जगी घेऊन राहिली. चाल लवकर गव्हाणाची ठेव. विद्या वाटी आणली तिच्यासाठी. बाई मायासाठी काय नाही आणली, हे तर आईचा मान आहे. विद्या, माई आई तुला वर्षापासून नेली व विद्या. पण आता तूच भाऊजी आहेस माई, लहान भाऊजी आहेस तू. मायापेक्षा लहान आहे रवींद्र, पण तरी बी आईच्या जागेवर आहेस. ते हर दिवाळी हर सण माया केला. मग तू माई भाऊजी आईच्या जागेवर झाली की नाही. माझी आई असती तर मग केलंच असतं की नाही. आता माझी आई असती तर आता लोक राहिली बी नसती जिवंत. मी म्हातारी होऊन राहिली. पण पहिलेपासून तू करत आली ना, म्हणून मग तू आईच्याच जागेवर आहेस. म्हणून हा वटी त्यासाठी आणली ना. तुला आईचाच मान दिला नाही. तसं त्या लेखीन तुझी वटी भरली तशी म्हणा, पण ते मायाकडून दी साडी चोडी वटी. बाई खरं सांगू, माया पोरीने तर माझी वटी नाही भरली. माया पोरींगिरा वाकया आहेत, पण तुम्ही हा मान देऊन मरे खरंच लय मोठं केलं बाई. खरंच लयच मोठं केलं. ज्याचा मान त्याले का वछाया. हो बाई, पण खरंच बाई तुमचं लय धन्यवाद. तुम्ही मला आईच्या जागेवर मानता. ते केलं बी नवं तसं कर्तव्य. भाऊजाई बी चांगली राहते. ननदनं बी भाऊजाई संग चांगलं राहा, भाऊजाई ननद संग चांगलं राहा. लय चांगलं नातं आहे ननद भाऊजाईचं. पण लोकांना त्याले निगेटिव्ह डोळ्या नजरेने लोक त्याला पाहतात. एकमेकी संग चांगलं राहिलं तर किती चांगलं नातं आहे. गोड आहे, मस्त नातं आहे. बरं भाऊजाई बी आईपेक्षा कमी नसते. लोक म्हणतात माय आहे तर लोक माहेर आहे. अरे भाऊजाईला प्रेम तर देऊन पहा, मायापेक्षा कमी नसते. बाई खरंच तुम्ही लय चांगला हा. तुम्ही बी लय चांगला वागल्या माया संग. मला प्रत्येक वेळेस समजून घेतलं. मोठ्या बहिणीसारखं माया. कधीच माया राग नाही ठेवला मनात. तुया बी समजून घेतलं व विद्या. तुमच्या नंदा भाऊजाईचं प्रेम पाहून खरंच खूप चांगलं वाटून राहिलं. एवढ्या वयात तुमचं एवढं प्रेम आहे. खरंच मदर देशात चांगल्या वागल्या असते आमच्यासोबत तर किती चांगलं वाटलं असतं. तरी आता सुधारल्या म्हणा त्या पहिल्यापेक्षा.
पण तुमचं प्रेम खरंच जुन्या लोकांचं खूपच पटत होतं. जुन्या लोकांचं खरंच खूप प्रेम राही एकमेकावर. खरंच लय प्रेम राही. आई घ्या त्या हाताच्या हातची वटी. आता मी एवढं तुम्हाला मानानं दिली. हो बाई हो हो. थांबा थांबा, फोटो घेते मी. किती चांगलं वाटून राहिलं. अरे बस बेटा खाली, आपण दोन्ही आजींचा फोटो काढू. हो माय काढ काढ बापा काढ. आमचं पाहून लोकायली वाटीन तेही चांगल्या म्हणून वाटीन.